नगर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बजाज नगर वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे काही भरारी पथक या परिसरात आहेत. परंतु या ठिकाणी भरारी पथकाचे नेमकं काय नियोजन आहे, कसे आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. साहेब, या ठिकाणी सुरक्षेच्या संदर्भात तुम्ही नेमकं कुठं कुठं आणि कुठली सुरक्षा आणि कोणती तपासणी करा? भरारी पथकामध्ये आम्ही गाड्या वगैरे चेक करतो आणि बॅनरबाजी वगैरे सर्व चेक करत असतो. परिसर कुठला कुठला आहे तुमचा? नगर आणि वडगाव कोल्हाटी गट 50. सर, या ठिकाणी जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नियमानुसार जे काही प्रचार माध्यमातून प्रचार केला जातो, त्या प्रचाराचा काही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराचे जे नियम अटी आहेत त्या नेमक्या कुठल्या कुठल्या आहेत? यांच्या नियम अटी जे आहे, एखाद्या व्यक्तीने होर्डिंग वगैरे चुकीच्या जागी लावलेलं आहे का, त्याची परवानगी घेतलेली आहे का, त्यानंतर कोणी सभा घेत असतील तर सभेमध्ये नेमकं गैरवापर कोणत्याही गोष्टीचा केला जातोय का, याबद्दलची माहिती देणे. त्या ठिकाणी सर, तुमच्याकडे जो परवाना काढला जातो उमेदवाराच्या माध्यमातून, प्रसिद्धीच्या माध्यमातून, जे गाडीवरती जे काही भोंग्या आणि बॅनर लावल्या जातं, हे नेमका 4 व्हीलरवरती हा परवाना नेमका कसा? हा परवाना त्यांना ऑफिसमधूनच घ्यावा लागतो, कलेक्टर ऑफिसमधून. हा परवाना घेतल्यानंतर आम्हाला एक या परिसरात तुम्ही जे तपासणी करताय, या तपासणी पथकामध्ये जे सायकलवर जे भोंगे लावून फिरतायत प्रचाराच्या माध्यमातून, याचा परवाना तुम्हाला कधी आढळला का? तुम्ही तपासणी केली का? हो, 1-2 जणांची आम्ही केलेली आहे, त्यांनी दाखवले परवाने. सायकलवर तुम्हाला भोंग्याचा परवाना त्या ठिकाणी मिळाला का? सायकलवरती तर नाही मिळाला समजा. या ठिकाणी जे आचारसंहितेचा जो वापर भंग आहे, जो होतो म्हणतात, जनता म्हणते आचारसंहितेचा भंग होतो, हे या ठिकाणी आवाजाचा जो हा जो नियम आहे तो या ठिकाणी मग मोडल्या जात नाही का? त्याबद्दल आता सर प्लीज याच्यावरती मला एकच सांगायचं आहे की तुम्ही ध्वनीचा जो नियम आहे, जे परवाने आहेत, हे सायकलवरती दिल्या जातात, हे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षणामध्ये कुठे माहिती दिलेली आहे का? नाही, ध्वनीचं जे आहे ना, त्यांचे व्यवस्थित ठेवले जात आहे. आम्ही त्याबद्दलच्या सूचना सुद्धा त्यांना दिलेल्या आहे. मग यांच्यावरती सायकलवरती असलेले यांना काही तुम्ही कुठं बंधन किंवा त्यांच्यावर काही नियम अटी लावून किंवा त्यांना मार्गदर्शन किंवा त्याच्यावर कारवाई केली? नाही, त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. नेहमी भेटले की बा आवाज वगैरे ते कमी ठेवा, सांगतो आम्ही त्यांना. हा रेग्युलर ज्या परवाना धारक त्यांना तुम्ही सांगताय, नेमका सायकलवाल्यांचा मुद्दा, त्यांना सायकलवर जे छोटे भोंगे लावून प्रचार करतायत त्यांच्या माध्यमातून जे हे परवाना धारक नाहीयेत, जे आमच्या निदर्शनात आल्या कारणाने तुम्हाला विचारतो. त्यावरती आता कारवाई करण्यात येईल. मग त्या परिसरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत भोंगे लावून फिरतायत आणि मोठ्या प्रमाणात सायकलवरती प्रचार करतायत, हे भोंग्याचा परवाना नसल्याचं चित्र या परिसरात आहे. परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीचे काही उमेदवार या परिसरात हे भोंगे लावून सुसार सुटतायत. या सुसार सुटणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्याचे या पथकाने सांगितले असल्याची माहिती कळते. परंतु या पुढे काय होते हे पाहणे गरजेचे आहे. मी प्रकाश सातपुते, सूर्यवार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.